इयत्ता 11वी, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, पान नंबर 70 वरती या. मागील तासाला आपण साहित्य प्रकार 3 मधील क्रमांक 1 हसवा फसवी दिलीप प्रभावळकर लिखित हे नाटक या ठिकाणी आपण अभ्यासात होतो. त्यातील या ठिकाणी कृष्णराव, मोनिका ही पात्र या ठिकाणी अभ्यासात होतो. लेखक या ठिकाणी मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघाले होते. कशासाठी या ठिकाणी मुंबईला निघाले होते? तर त्यांना या ठिकाणी मिळालेला पुरस्कार, शासनातर्फे त्यांना मिळालेला पुरस्कार, त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने आपल्या पत्नीसह या ठिकाणी निघालेले होते. आणि या ठिकाणी त्यांचा पुरस्कारानिमित्त त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होता. येण्या जाण्याचा प्रवास भत्ता आणि या ठिकाणी काही त्यांना मानधन या ठिकाणी मिळणार होतं. अशामुळं ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. हा या ठिकाणी कृष्णराव प्रामुख्याने या ठिकाणी कोकणमधील अंबुर्डी गावाहून या ठिकाणी तिथून या ठिकाणी थोडासा प्रवास त्यांचा या ठिकाणी प्रथम टांग्याचा असेल. तिथून ते पुण्याला एसटीनं पोहोचले. तिथून या ठिकाणी कर्जत मार्गे ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रेल्वेनं प्रवास या ठिकाणी त्यांचा होता. बघा, त्यांना रस्त्यामध्ये या ठिकाणी त्यांचा एक चाहता या ठिकाणी रसिक या ठिकाणी भेटतो. अनेक या ठिकाणी त्यांनी लहानपणी कृष्णरावांची नाटकं या ठिकाणी अभ्यासलेली म्हणजे पाहिलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी लेखकाची कृष्णरावांची ओळख झाल्यानंतर तो सुद्धा त्याला अत्यंत आनंद झाला आणि कसल्याही परिस्थितीत आपल्या घरी यावं अशी त्याची अपेक्षा होती. कृष्णरावांना ते टाळता आलं नाही आणि ते या ठिकाणी तिथपर्यंत गेले. एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघाले. रस्त्यामध्ये या ठिकाणी त्यांची एन्डॉज जुन्या कंपनीची या ठिकाणी 4 चाकी वाहन बंद पडलं. त्यामुळे या ठिकाणी ते पंक्चर झालं. नंतर मिळेल त्या वाहनानं या ठिकाणी ते कृष्णराव आणि त्यांची पत्नी मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यातील आलेला अनुभव त्यांनी त्या याच्यामध्ये कथन केलेले आहेत. बघा, पान नंबर 71 वरती या ठिकाणी मोनिका, बाळू, कृष्णराव हा त्यानं मग रस्त्यावर अंगठा की करंगळे दाखवून गाडी थांबवली. हात दाखवली. मोनिका, त्रास नाही ना झाला कोंबड्याबरोबर प्रवास करताना? कृष्णराव, नाही. कसा झाला? नाकातोंडामध्ये पिसं गेली ना कोंबड्यांची. कानाकडे कलकलाट चालला होता. कलकलाट म्हणजे या ठिकाणी कलकलाट चालणं म्हणजे वाक्प्रचार तुम्हाला विचारलं जाईल. आरडाओरड होणे, त्या पक्ष्यांचा आरडाओरडा. डोकं उठलं माझं. डोकं उठणे म्हणजे या ठिकाणी फार या ठिकाणी त्रास होणं अशा अर्थानं. आमची ही मात्र खुश झाली. ही म्हणजे कृष्णरावांची पत्नी. तिला आनंद झाला. प्रवासभर गप्पा मारत होती कोंबड्याबरोबर. मोनिका, कोंबड्याबरोबर गप्पा? या ठिकाणी विनोदानं ते या ठिकाणी म्हणतात की या ठिकाणी पत्नी निवांत ती सुद्धा पक्षाबरोबर या ठिकाणी गप्पा मारत होती अशा अर्थानं. विद्यार्थ्यांना पान नंबर उलट करा. पान नंबर 72 वरती या ठिकाणी या. बघा, पान नंबर 72 वरती या. बघा, कृष्णराव काय म्हणतात पुढं. तिला सवय आहे, गावाला बोलते पशुपक्ष्यांशी. कावळे, चिमण्या, कुत्री, मांजरं, गायी, म्हशी यांच्याशी संवाद चालतात. तशा तिच्या गप्पा चालल्या होत्या. अरे बाबा, अरे माझ्या बाबा, तो अपघात होईपर्यंत. मोनिका, नशीब चांगलं म्हणून सही सलामत वाचलात तुम्ही अपघातातून. सही सलामत वाचणं म्हणजे काय? एखाद्या संकटातून सुखरूप या ठिकाणी बाहेर पडणं. सही सलामत वाचणं असा वाक्प्रचार आपल्याला विचारला जाऊ शकतो. सुखरूप या ठिकाणी बाहेर पडणं म्हणजे एखादं संकट वगैरे असेल त्या संकटातून. कृष्णराव, देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं पुण्य माझ्या गाठीचे आहे म्हणून आम्ही दोघं वाचलो. कोंबड्या मात्र बऱ्याच मेल्या. म्हणजे नाहीतरी नंतर मारणार होते त्यांना तासभर आधी मेल्या. हे या ठिकाणी पक्षी पिंजरा वगैरे या ठिकाणी घेऊन मुंबईच्या दिशेने या ठिकाणी कोंबड्या वगैरे या ठिकाणी घेऊन ते कत्तलखान्याकडे या ठिकाणी चाललेले असतील अशा अर्थाला. मोनिका, कृष्णराव, खूप आनंद झाला आपण इथं आलात म्हणून. पत्नींना स्टेजवर नाही आणलं? कृष्णराव, नको. तिला सवय नाही. लोकांसमोर घाबरी होती ती. शिवाय प्रखर दिव्यांची सुद्धा भीती वाटते तिला. तिला कंदिलाची सवय गावाला. आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही नट मंडळी. आम्हाला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही. तो मगाचा फोटोचा दिवा मात्र सहन होत नाही.
तो फाजील कार्टा इथे आला तर त्याला कानपट्टी सांगतो. फाजील कार्टा, कार्टा म्हणजे खोडकर मुलगा अशा अर्थात, कार्टा म्हणजे या ठिकाणी मुलगा अशा अर्थात, खोडकर अशा अर्थात. त्याला कानपटीन मार सांगतो. कापडी म्हणजे कानाखाली मारणं, थोबाडीत मारणं अशा अर्थात. बघा, कृष्णराव आणि त्या मोनिकाचा संवाद सुरू आहे. या ठिकाणी स्टेजवरती किंवा त्या रंगमंचावरती घेऊन येण्यासाठी ते आपल्या पत्नीला नाही आणलं, नकोय, त्याला गावाकडचं दिव्याची अंधाराची म्हणजे दिव्याची सवय आहे, असा प्रकाश प्रखर प्रकाश या ठिकाणी तिला नकोय अशा अर्थात. बघा, मोनिका, पुन्हा नाही येणार तो कृष्णराव. आम्ही काही आपल्या भूमिका पाहिलेल्या नाहीत, आपल्या भूमिकाविषयी सांगा ना आम्हाला. या ठिकाणी मोनिका म्हणते की तुमची आजपर्यंतची नाटकं तुम्ही इतकं गाजलेलं आहात, त्यातील काही एखादा प्रसंग तुम्ही या ठिकाणी सांगा असं म्हणून या ठिकाणी त्यांना सांगते. हातातली काठी माईक समजून, म्हणजे या ठिकाणी कंसात या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी त्या नाटकातील जरा थोडासा असणारा बदल याच्यातून आपल्याला सूचित होत असतो. हातातील काठी म्हणजे हे या ठिकाणी कृष्णा वयस्कर झालेले आहेत. सांगतो भूमिका तशा मी खूप केल्यात. हॅलो हॅलो. चूक लक्षात येते. काठी बाजूला करून गडकऱ्यांच्या, खाडीलकरांच्या, देवलांच्या नाटकात पण माझी विशेष गाजलेल्या भूमिका म्हणजे कृष्णाची. गडकरी, खाडीलकर, देवल हे या ठिकाणी जुने दिग्गज असं म्हणतात, श्रेष्ठ नाटककार या ठिकाणी असतील. म्हणून या ठिकाणी त्यांची या ठिकाणी इथं त्यांच्या असणाऱ्या लिखित नाटकामध्ये कृष्णरावांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल अशा अर्थानं. बघा, मोनिका, सौभद्रमधली कृष्णराव. हो, सौभद्र नाटकातला कृष्णा. हो, त्यावरून मला कृष्णराव नाव पडलं. सौभद्रमधली, सौभद्र या ठिकाणी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या ठिकाणी लिहिलेलं एक जुनं या ठिकाणी संगीत नाटक म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध असेल, सौभद्र नाटक. आणि या नाटकामध्ये सुद्धा कृष्णरावांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. आणि या सौभद्र नाटकातूनच या ठिकाणी कृष्णरावांना जास्त प्रसिद्धी या ठिकाणी मिळालेली आहे. सौभद्र मधील या ठिकाणी नाटकामुळेच प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी हे कृष्णराव आलेले आहेत. बघा, हो, सौभद्र नाटकातला कृष्ण. अहो, त्यावरून मला कृष्णराव नाव पडलं. गोपाळ गणेश आगरकरांनी दिलं. गोपाळ गणेश आगरकर असं म्हणता येईल. प्रामुख्यानं एक समाजसुधारक, विचारवंत व या ठिकाणी ते सुधारक या वर्तमानपत्राचे संपादक होते. बघा, म्हणजे टिळकांनी, टिळक या ठिकाणी म्हणते, टिळक म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला, एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा अर्थानं भारतीय असंतोषाचे जनक म्हणून या ठिकाणी त्यांना संबोधलं जात होतं. या ठिकाणी जहालमतवादी समाज सुधारक असंही लोकमान्य टिळकांचं या ठिकाणी मत त्यांच्याविषयी आपल्याला सांगता येईल. बघा, म्हणजे टिळकांनी दुसऱ्या भागात यावरती नारायण राजहंसाला बालगंधर्व नाव दिल्याचं आगरकरांना कळलं. बालगंधर्व म्हणजे या ठिकाणी जुन्या काळातील असणारे गायक, नट म्हणून त्यांना बालगंधर्व मिळाली पदवी. दोघांमध्ये मतभेद होते. कोणामध्ये? आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये. ताबडतोब आगरकरांनी मला कृष्णराव नाव देऊन टाकलं. टिळकांना कळायच्या आतच सुधारक पत्रामध्ये अग्रलेख लिहिला. लोक हो, याला कृष्णराव म्हणा, माझं मूळचं नाव विठू. कृष्णरावांचं मूळचं नाव या ठिकाणी विठू असेल, पण या ठिकाणी सौभद्र नाटकातील कृष्णाची भूमिका त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केलेली असेल. त्यावरून त्यांना या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून विठूचं कृष्णराव असं नाव या ठिकाणी कुणी देऊन टाकलं? गोपाळ गणेश आगरकरांनी या ठिकाणी दिलं. सुधारक या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांचं हे वर्तमानपत्र आणि त्यांच्याविषयीचं महत्त्व त्या वर्तमानपत्रामध्ये छापून त्यांना दिलेलं नाव असा संदर्भ आलेला होता. चला पुढं बघा. मोनिका, सौभद्रचं किती प्रयोग केले? सौभद्र हे या ठिकाणी असणारं नाटक आणि या ठिकाणी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ते लिहिलेलं जुनं या ठिकाणी संगीत नाटक त्यावेळेचं प्रख्यात गाजलेलं असेल. त्या नाटकाचं किती प्रयोग तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र किंवा बाहेर या ठिकाणी केलेले आहेत असं ती मोनिका विचारत असेल.
कृष्णराव, इथे हिशेब कोणी ठेवलाय? लोकांचं मनोरंजन करणं हा मुख्य हेतू. लोक अगदी मशगूल होऊन जायचे पाठेपर्यंत. मशगूल म्हणजे या ठिकाणी काय म्हणतोय, गुंग होऊन, मंत्रमुग्ध होऊन, आनंदी होऊन एकेका गाण्याला 6-6 वेळा वन समोर घेत असे मी. रुक्मिणीची भूमिका करणारा आमचा पांडू शिवलीकर एकदा एका पायावर तर एकदा दुसऱ्या पायावर असा ताटकळत उभा. टोचायचा मला मागून. पुरे पुरे किती गातोस, किती गातोस म्हणून हसतात. किती गातोस पाठीमागून म्हणजे पडद्यामागून. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने कृष्णराव आणि त्यावेळेस या ठिकाणी शिवलीकर ह्या दोघांची त्या सौभद्र नाटकातील भूमिका अतिशय गाजलेली असेल अशा अर्थानं. बघा, मोनिका, आता सध्या काय करता? कृष्णराव, ह्या वयात दुसरं काय करणार? आत्मचरित्र लिहितोय. मोनिका, नाव दिलत? कृष्णराव, हो दिलंय ना. आत्मचरित्राचं नाव 1 झाड 2 कावळे. बघा, विनोदामध्ये त्या ठिकाणी सांगतात. आता सध्या काय करतोय? हा कृष्णराव या ठिकाणी वयस्कर घडले झालेले आहेत. आपला जीवनाचं या ठिकाणी जीवन या ठिकाणी कसं आनंदी गेलं, आपण केलेलं या ठिकाणी अनेक नाटकातील प्रयोग वगैरे त्या पुस्तकात लिहिले असं. 1 झाड 2 कावळे असं त्याला दिलेलं नाव. मोनिका, प्रकृती कशी आहे? कृष्णराव, कोणाची? कावळ्यांची? मोनिका, नाही, आपली. कृष्णराव, उत्तम आहे. प्रकृती म्हणजे शरीरासंबंधी. ह्या वयात सुद्धा ठणठणीत प्रकृती आहे माझी. ठणठणीत म्हणजे कशी? उत्तम म्हणायचं त्याला, निरोगी शरीर अशा अर्थानं. आमच्या हिला विचारा, काय ग आ? मी तुम्हाला सांगतो, मी पथ्य पाळतो म्हणजे फक्त एक वेळ जेवतो. बघा, सकाळचा 2 किंवा 3 फुलके, 1 मूद भात. मूद म्हणजे या ठिकाणी 1 वाटी भात, 2-3 फुलके थोडेसे गरम गरम. म्हणजे या ठिकाणी कृष्णरावांचा या वयात सुद्धा असणारा त्यांची शरीरयष्टी मजबूत. या ठिकाणी 1-2 वेळा फक्त दिवसातून सकाळ संध्याकाळ थोडंसं जेवण, हलकं जेवण. बघा, मोनिका, आपल्या भूमिकाविषयी जरा म्हणजे या ठिकाणी थोडंसं त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. कृष्णराव, आणि डाळ असते, मसूर किंवा तूर, भाजी, फळभाजी किंवा पालेभाजी करायला सांगतो. मोनिका, आपली कृष्णाची भूमिका. कृष्णराव, छोटी वाटी दही असतं. बघा, माझ्या या ठिकाणी कृष्णाच्या या ठिकाणी श्रीकृष्णाला या ठिकाणी प्रामुख्यानं दही वगैरे या ठिकाणी आवडत असेल अशा अर्थानं. मग त्यांचा आहार किंवा जेवणाविषयीची माहिती त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. पान नंबर 73 वरती या ठिकाणी या. ते असू दे. चला पुढं. मोनिका, ते असू दे, आम्हाला ऐकायला आवडेल आपल्या भूमिका. कृष्णराव, संध्याकाळी नाचणीचं सत्व, रात्री झोपताना ताक किंवा पेज, ताकामध्ये हिंग टाकून घेतो आणि 1 फळ मात्र रोज नियमानं खातो. फळ म्हणजे अगदी फणस किंवा अकलिंगड नाही खात. केळ, अंजीर, लहान चिक्कू, काहीच मिळालं नाही तर बोर किंवा करवंद खातो, पण फळ खातोस. मोनिका, वा छान. त्याचा या ठिकाणी आहाराविषयीचं त्यांनी या ठिकाणी कृष्णरावांना सांगितलेलं असेल. 80-85 वर्ष वय, या वयात सुद्धा नाट्यप्रयोग त्यांचे या ठिकाणी चालू आहेत. अशा प्रवासात सुद्धा, दगदगीच्या प्रवासात सुद्धा ते या ठिकाणी मुंबईला रेल्वेनं जात आहेत. आणि त्यांचं या ठिकाणी पोशाख, हातामध्ये त्यांचा असणारा आहार, त्या संबंधी ते सांगतात. मोनिका, त्यांना विचार द्या असेल. समोर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी हे त्यांचं विचार ऐकतात. मोनिका, वा छान. कृष्णराव, मी चालतो मात्र खूप. तुम्हाला सांगतो, चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. तिथं अंडरलाईन करा. चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. कधी कधी मी सुद्धा येते बरोबर, समोर पाहून बायकोला, बैस, ती खुणा करते पुरे म्हणून. मी स्वतःच्या आहाराबद्दल आणि दिनक्रमाबद्दल बोलतो ना. सगळीकडे बडबड करतो, म्हणते ते आवडत नाही तिला. मी बसलोय दाद द्यायला. तरुण मंडळींना कळायला हवं प्रकृतीची रहस्य काय. म्हणू का? मोनिका, रहस्य म्हणजे गुपित. मोनिका आणि मनुका, विनोदानं त्या ठिकाणी मनुका म्हणतात.
मोनिका हे त्या स्त्रीचं नाव आणि मनुका एक या ठिकाणी काय म्हणता येईल खाण्याचा पदार्थ, एक फळ द्राक्षाचं, अशा अर्थानं ते या ठिकाणी विनोद साधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आहाराबद्दल ते सांगतात. चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही असंही ते या ठिकाणी सांगतात. अशा वेळेस त्या आहाराबद्दल या ठिकाणी किंवा दैनंदिन कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी स्वतःच्या सांगत असताना पत्नी तिथून लांबून या ठिकाणी त्यांना खुणवत असेल, आता हे पूर्वी करा. कृष्णराव, दोन्हीचा अर्थ तोच. तर प्रकृतीचं रहस्य म्हणजे माफक आहार, माफक म्हणजे थोडासा जेवण आणि चालणं, चालत राहणं. मी तुम्हाला सांगतो अजून सुद्धा या वयात माझ्या अंगात इतका उत्साह, बघा उत्साह उत्साह उत्साह, काय झाले दात काढल्यामुळं फापलायला होतंय, इका उत्साह उत्साह अंगात आहे की अजून करू शकेन कृष्णाचं काम. हिंमत आहे माझं पेटेंट पद म्हणून दाखवू शकेन. प्रिय पहा. मोनिका मनाना. कृष्णराव आ. फापलायला शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय, आता वयस्कर झाल्यामुळं या ठिकाणी ते गडबडून जात असतात. त्या स्टेजवरती या ठिकाणी ते गडबडले जात असतात. म्हणजे या वयात सुद्धा अजून त्यांचा उत्साह आहे चांगला. या ठिकाणी त्यांचा व्यायाम रोज सकाळ संध्याकाळ चालणं, मोजकं जेवण आणि आजही त्या वयात सुद्धा त्यांचा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय. माझं पेटंट म्हणजे नेहमीचं पद गीत, आजही मी ते म्हणून दाखवेन असं ते या ठिकाणी म्हणतात. बघा. मोनिका म्हणा ना. कृष्णराव मोनिका म्हणून दाखवा ना. कृष्णराव अरे देवा उगाच बोललो, नको नको, पूर्वीसारखा होणार नाही. मस्करी केली. मस्करी करणं म्हणजे चेष्टा करणे अशा अर्थानं. ती आग्रह करते, ती म्हणजे पत्नी. तुम्ही मंडळी आग्रह करता, मग आमच्यासारख्या म्हाताऱ्या कलाकाराला आपली कला दाखवायचा मोह आवरता येत दुसऱ्या भागात या 573 वरतीच नाही. मग या ठिकाणी कृष्णराव या ठिकाणी आणि मोनिका दोघांच्यातील संवाद सुरू असेल. थट्टेने या ठिकाणी म्हणतात, या ठिकाणी उगाच बोललो, पूर्वीसारखं एखादं पद किंवा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताल का, कलाकाराला या ठिकाणी आपली कला दाखवायला या ठिकाणी मोह आवरता येत नाही आणि ते लगेच होकार देतात. बरं म्हणतो, सांभाळून घ्या मंडळी, गोड मानून घ्या. एकेकाळच्या वैभवाचा आता भग्नाविशेष उरलेत. भग्नाविषय म्हणजे पडलेलं, जीर्ण, त्याचे तुकडे झालेलं. तुमच्याकडे पेटी तबला आहे ना का. पेटी म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल त्याला स्वरवाद्य किंवा हार्मोनियम असंही त्या पेटीला म्हटलं जातात. तबला म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं जातं असतं, तालवाद्य, डग्गा अशा अर्थानं. मग आजही या ठिकाणी एकंदरीत एकेकाळच्या वैभवाचं ते भग्नाविषय म्हणजे आजही ती पेटी तबला या ठिकाणी आहे, जीर्ण जुना झालेला आहे, आजही तो आमच्याकडे आहे. मोनिका हो आहे ना, आहे, जरा त्यांना साथ द्या ना. कृष्णराव आत बघून बघा. माझी काळी एक आहे, पूर्वी काळी 2 होती, आता काळी 1. आवाज गेला. ही काळी 0 कोण आहे पेटीला. काळी म्हणजे या ठिकाणी त्याच्यावरती बटणं असतील, ती पेटी असेल. हार्मोनियम या ठिकाणी म्हणतो ना, या ठिकाणी स्वरवाद्य, त्याला काळी असा शब्द म्हटलेला आहे. पूर्वी या ठिकाणी 2 असतील पण अजूनही 1 ती या ठिकाणी पेटी आहे. आतून आवाज. पेटीला मी आहे गोविंदा, म्हणजे पेटी वाजवण्यासाठी गोविंदा व्यक्ती आहे. गोविंद पटवर्धन अशा अर्थानं पण संबंध नाव आलेलं आहे. कृष्णराव कोण गोविंदा. आतून गोविंद पटवर्धन. गोविंदा पटवर्धन हे उत्कृष्ट त्या काळामध्ये पेटीवादक म्हणून प्रसिद्ध होते अशा अर्थानं. कृष्णराव अरे कोण गोविंदा का, किती मोठा झालास. आतून तुम्ही मला खांद्यावर खेळवलंय. कृष्णराव हो खेळवलंय. अरे केस पिकले की तुझे. याला एवढासा पहिला होता हाफ चड्डीत आणि तबल्याला कोण आहे. म्हणजे गोविंद पटवर्धन या ठिकाणी कृष्णराव या ठिकाणी रंगमंचावरती भूमिका करत असताना ते या ठिकाणी पेटी वादन या ठिकाणी करत असतील. आणि या ठिकाणी असं म्हटलं बघा, उत्कृष्ट बघा. आतून तबल्याला आपला शेखर आहे, खांबेटे, शेखर खांबेटे असं त्याचं आडनाव. उत्कृष्ट या ठिकाणी हा तबलापटू असेल बघा. म्हणजे त्यावेळेस या ठिकाणी पेटीवादक, तबलावादक. कृष्णराव छान. तरुण मंडळी पुढे येत आहेत. तुझ्या बोटात
जादू आहे बरं गोविंदा गोविंदा सांभाळून घे रे. शब्दही सांभाळ आणि सूरही आतून. आणि ताल शेखरला सांभाळायला सांगतो. कृष्णराव म्हातारा कलाकार गातोय खूप दिवसांनी. संगीत चालू होतं. कृष्णराव गाऊ लागतात. प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी, येत उषकाल हा प्रिय. समय म्हणजे वेळ. रात्रीची वेळ निघून गेल्यानंतर पहाटेचं या ठिकाणी उषकाल म्हणजे पहाट या ठिकाणी झालेले असेल. पहाटचं या ठिकाणी असं हे या ठिकाणी गीत या वयात सुद्धा लगेच ते गाऊन दाखवतात. या ठिकाणी प्रिय पहा या ठिकाणी म्हणजे संगीत सौभद्र या नाटकातील या ठिकाणी ते गाजलेलं पद या ठिकाणी असेल किंवा पद म्हणजे गीत या ठिकाणी गाजलेलं असेल. या ठिकाणी आज इतकं वय होऊन सुद्धा त्या थरथरत्या आवाजात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते कृष्णराव गाऊन या ठिकाणी दाखवतात अशा अर्थानं. कलाकाराचा खरा उत्साह या ठिकाणी एकंदरीत त्यांनी वृद्धापकाळातही या ठिकाणी टिकवला होता अशा अर्थानं. पाठाच्या या ठिकाणी पाठातून असं सांगायचं कृष्णरावांना या ठिकाणी प्रवासात आलेला कोकण ते मुंबई प्रवासात आलेला अनुभव त्यांना त्या एकंदरीत सत्कार प्रसंगी या ठिकाणी शासनातर्फे होणारा मुंबईत सत्कार त्या सत्काराला या ठिकाणी गेल्यानंतर प्रवासातील आलेलं गमतीशीर अनुभव त्यांना आपल्या पुढे या ठिकाणी केलेले आहेत. अशा अर्थानं दिलीप प्रभावळकर कसवा फसवी हे नाटक त्यावेळी सुद्धा या ठिकाणी दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेले हे नाटक आणि त्यामध्ये कृष्णरावांची असणारी भूमिका तुमच्या पुढे या ठिकाणी सांगितलेली. विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी इथंच थांबूया. पुढील तासाला या नाटकावरती कृती आराखडा आपण त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करू. धन्यवाद.